लंडनमधनं येणारी बहुप्रतीक्षित वाघनखं अखेर साताऱ्यात दाखल झालेली आहेत। ही वाघनखं साताऱ्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये ठेवली जाणार आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। 19 तारखेपासून सर्वांनाच ही वाघनखं पाहता येतील। पुरातत्व विभाग आणि कस्टम्स विभागानं ही वाघनखं मुंबईत आणण्यासाठीचे विशेष प्रयत्न केले। लंडनमधल्या व्हिक्टोरिया संग्रहालयातनं ही वाघनखं साताऱ्यात दाखल झाली आहेत। पुढची 3 वर्ष ही वाघनखं भारतात असतील। शुक्रवारी सकाळी 11 वाजता साताऱ्यात वाघनखं आणि इतर शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे या सोहळ्याला उपस्थित असतील। याच कार्यक्रमात प्रतापगड विकास प्राधिकरणाची मुख्यमंत्री घोषणा देखील करणार आहेत। साधारणतः उद्या सायंकाळपर्यंत साताऱ्याच्या सरकारी म्युझियममध्ये हे वाघनख तिथं मोठं शस्त्रास्त्र प्रदर्शनी केल्या जात आहे। कारण या निमित्ताने वाघनखासोबतच इतर छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांच्या इतिहासातले इतर शस्त्र या साऱ्या शस्त्रांची तिथं प्रदर्शनी आहे। 11 ते 1:30 पर्यंत कार्यक्रम आहे। त्या कार्यक्रमामध्ये जसं मी सांगितलं तसं उद्घाटन होईल या शस्त्र प्रदर्शनीचं। यासोबत एका डाक तिकिटाचंही आपण विमोचन करतो आहे। ही वाघनखं नेमकी कुठे कुठे प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत, आपण त्यावर देखील एक नजर टाकूया। साताऱ्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयामध्ये ही वाघनखं ठेवली जातील। शासकीय संग्रहालय नागपूर इथं देखील ही वाघनखं ठेवली जाणार आहेत। नागपुरातल्या लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये ही वाघनखं ठेवली जातील। तर मुंबईमधल्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात देखील ही वाघनखं ठेवली जाणार आहे। दिल्लीमधल्या शासकीय वस्तू संग्रहालयामध्ये सुद्धा ही वाघनखं ठेवली जातील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।